कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रुपाली, रुपाली, रुपाली ताई, अगं रुपाली दार उघड ना रुपाली। रुपाली ताई, रुपाली, अहो दार उघडा। हे बघा, तुम्ही असं दार बंद करून बसल्यानंतर आम्हाला कसं कळणार काय झालंय ते? तुम्ही दार उघडा की, आम्ही आहे, तुम्ही काळजी करू नका। विनायकराव, मला वाटतं आपण स्वप्नील सरांना फोन करून बोलवून घ्यायचं का? ते बोलतील त्यांच्या बरोबर। चालेल, मी फोन लावतो। आओ विनू बाबा थांबा, हे बघा आपल्याला अजून काही नीट माहिती नाहीये, आपण कशाला उगाच स्वप्नील सरांना फोन करून त्रास द्यायचा? मला वाटतं त्या थोड्या नाराज आहेत, आपण त्यांचा थोडा वेळ देऊयात ना, ते येतील बाहेर। तसं नाही मोना, अगं स्वप्नील सर आले तर बोलतील तरी। हे बघा, जर त्यांनी नाहीच दरवाजा उघडला तर आपण फोन करू ना त्यांना। बरं ठीक आहे, थोडा वेळ थांबूया आपण। रुपाली, रुपाली ताई, दुर्दैवाने तुमच्या कुटुंबासाठी फार चांगली बातमी नाहीये। अमोलला मेडुलोब्लास्टोमा हा आजार आहे। आय एम सॉरी टू से, पण त्याच्याकडे आता आयुष्यातले फक्त 2 महिने राहिलेले आहेत। देवा, अरे असा कसा उलट्या काजाचा निघालास रे तू? काय बिघडवलं होतं तुझं लहान लेकरांनी? त्या सांग ना, काय बिघडवलं होतं म्हणून त्याला तू अशी शिक्षा देतोस? आम्ही सगळे कोलमडून पडू सगळे। का असं वागलास तू? का? हा हा, नाही नाही, तू ये आधी इथं, मग आल्यावर बोलूया आपण। हा हा ठीक आहे, ठीक। बापू, मला आता काळजी वाटायला लागली। रुपालीनं कोंडून का घेतले? मला पण काळजी वाटायला लागली विनायकराव, थोडा वेळ जाऊ द्या, बघूया काय होतं। ओय, ये बाळा। अरे आला तू? वा 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 वा। आजोबा, बापू, आज माझी स्पर्धेसाठी एंट्री झाली। अरे वा वा वा, चांगलं झालं की मग। बापू, तुम्ही एवढे नाराज का आहात? अरे काही नाही बाळा, तुझ्या काकीनं म्हणजे रुपालीनं सकाळपासून स्वतःला कोंडून घेतलं रे खोलीत। काय? हो, पण असं का केलं तिने बापू? अरे बाळा, काहीच कळायला मार्ग नाही रे, आम्ही दार वाजवतोय, ती दारच उघडत नाहीये। बापू, एक काम करतो, परत एकदा स्वप्नीलला फोन करतो। होय होय, करा, स्वप्नील सरांना फोन करा तुम्ही। थांबा आजोबा, मोठे बाबा कामात असतील, मी बघतो काहीतरी। अरे अमोल बाळा, स्वप्नील सरांचं आणि रुपालींचं काही भांडण झालं असलं तर तू नको मध्ये पडू, तू लहान आहेस ना। मोठे मग आपल्या घरातली आहे ना बापू, मग त्या त्रास होतोय तर मला काहीतरी करावं लागेल। पण काय करायचं ते जपू ना, कारण रुपाली जास्तच नाराज आहेत बाळा। ठीक आहे बापू। बर, मोठीमा दरवाजा उघड। मोठीमा, मोठीमा, मोठीमा दरवाजा उघड। मोठीमा दरवाजा उघड। मोठीमा, मम्मा, मी ना खिडकीतून आवाज देतो। हो छोटे सरकार। आओ रुपाली ताई, आओ दरवाजा उघडा ना, तुम्ही काय अवस्था करून घेतली स्वतःची? देवा, कुठल्या तोंडाने भेटू मी माझ्या अमोलला? कशी भेटू? कसं सांगू मी त्याला? त्याच्याकडे फक्त 2च महिने आहेत। नाही नाही,
मी त्याला अशी नाही भेटू शकत. त्यांना नाही सगळं नाही कळायला पाहिजे. त्याला काहीच नाही कळू दिलं पाहिजे. नाही कळू दिलं पाहिजे. अहो रुपाली दी काय हे? रुपाली नक्की काय झालंय? रुपाली अगं कधीपासून आम्ही तुला आवाज देतोय, काय चाललंय? मोठीमा मोठीमा मला तुझ्याशी जरा 2 मिनिटं बोलायचे. चल. विनय काका काय झालं? तू फोन केला होतास? अरे होय ना, बघ ना रुपालीनं स्वतःला कोंडून घेतलेलं. आता बाहेर आली तर अमोल तिला परत आत घेऊन गेला. काय चाललंय तेच कळना झाले बघ मला. रुपाली 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 अरे अर्जा, बरं झालं तुम्ही लवकर आलात. कदम झालंय काय? तुम्ही सगळे घाबरलाय का एवढे? बाप्पू अरे अर्जुन, रुपाली सकाळी काहीतरी काम आहे म्हणून बाहेर गेल्या होत्या. नंतर आल्यानंतर त्यांनी स्वतःला खोलीत कोंडून घेतलं. नंतर अमोल आला. अमोल म्हणला मला त्यांच्याशी बोलायचं म्हणून तो पण त्यांच्याबरोबर आत गेलाय. दारच उघडायला तयार नाहीयेत. काय? नाही मग तुम्ही कोणी सांगितलं नाही का दार उघडायला? अगं आम्ही सगळं करून बसलो. तेव्हा काय करायचंय रुपालीचं मला तर काहीच कळत नाहीये. का अशी वागते ही? दाजी, मी तुम्हाला आधीच म्हणलेलं रुपाली ताई गप्प बसणार नाही. सगळं खरं आहे, पण मला हे कळत नाहीये की छोटे सरकारांना रुपाली त्यांची काय बोलायचंय नक्की. रुपाली ताईंनीच अमोलला काहीतरी सांगितलं असेल म्हणूनच अमोल त्यांना आतमध्ये घेऊन गेलाय. अर्जुन मला भीती वाटते रे. अरे त्यांनी स्वप्नील सरांना आधी काहीतरी सांगायला पाहिजे होतं ना. हो ना, मलाही याच आश्चर्य वाटतंय. मी बघतो बोलून एकदा. रुपाली दादा थांब. याच्या आधी वहिनींच्या चुकांचा परिणाम तुला भोगायला लागलाय, तो बास आहे. आज तू या सगळ्यापासून लांब राहा. अर्जुन अरे दादा हो, मला आज या सगळ्या गोष्टींचा निकालच लावायचा. मला रुपाली वहिनींना विचारायचं की नक्की त्यांना पाहिजे काय. अर्जुन तू जरा शांततेने घे. बाप्पू मी शांतच राहतोय, पण मी तोपर्यंत शांत राहील जोपर्यंत वहिनींच्या वागण्यात मला काही चूक दिसत नाही. चूक दिसली की वहिनी या घराच्या बाहेर असतील. हा माझा शेवटचा निर्णय, मला कुणीच अडवायचा नाही. मोठीमा खरंच माझ्याजवळ 2च महिने आहेत का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.